मग कोण श्रेष्ठ? पण छत्रपती शिवाजी महाराजांना गडी नाराजी जमाता होत्याच ना, म्हणजे जमाता कोण, मुलगा का मुलगी? मुलगी. मग कोण श्रेष्ठ? भक्त प्रल्हादावर हिरण्यकशिपूने 11 प्रयोग केले आणि भगवंताने नरसिंह अवतार धारण करून भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. मग भक्त प्रल्हाद मुलगा का मुलगी? मग कोण श्रेष्ठ? पण जनाबाईच्या घरात येऊन देवाने जनाबाईची सगळी कामं केली. मग जनाबाई कोण, मुलगा का मुलगी? मग कोण श्रेष्ठ? महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. मग महात्मा ज्योतिबा फुले मुलगा का मुलगी? म्हणून कोण श्रेष्ठ? पण महात्मा ज्योतिबा फुले सोबत सावित्रीबाई होत्याच ना, मग सावित्रीबाई कोण, मुलगा का मुलगी? हो बरोबर आहे. स्त्रीची जोपासना करावी लागते, स्त्रीचा सांभाळ करावा लागतो. स्त्रीची जोपासना करणारा, स्त्रीची सांभाळ करणारा हा एक वाघ आहे, वाघ. आणि त्या वाघाला सांभाळणारी, दूध पाजून मोठी करणारी एक वाघीण आहे, वाघीण. स्त्री शिवाय पुरुषाला शोभा नाही ही गोष्ट मात्र खरी. पण सुंदर आणि रमणे तरी होय तरणे, पुरुषाविना कामिनी शोभा न पावे. म्हणून पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही आणि स्त्रीलाही पुरुषाशिवाय. आता मात्र माझ्या लक्षात आलं की स्त्री ही आई आहे, स्त्री ही बहीण आहे, स्त्री ही मुलगी आहे, स्त्री ही फार महत्वाची आहे. स्त्री ही श्रेष्ठ आहे आणि पुरुषही श्रेष्ठ, मुलगाही श्रेष्ठ आहे आणि मुलगीही श्रेष्ठ. ज्या घरामध्ये सात्विक मुलमुली जन्माला आले त्यांचा आनंद देवाला सुद्धा वाटतो. अभंगाच्या 4थ्या चरणात तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे आदि बंधु तुझ मोरया
रे